मग आता आपले किती एक्झाम्पल झाले होते? 2 झाले होते, 2च झालते ना. मग आता आपल्याला पुढचे 3 एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी कोणते टेबल आवश्यक आहे बरं? एक 14, एक 5 आणि एक काय 30. 5ची तशी काय लिहिण्याची गरज आहे का? नाही. 14ची 13ची लिहिण्याची टेबल पाठ आहे का? 14 8 जा हां 120. आता मग लिहावं लागेल का? लिहावंच लागेल. सांग्या बरं, एक लक्ष द्या. आपल्याला कोणते 13चं आणि कोणाच लागणार आहे? 14चं लिहिलेलं होतं ना काल जसं. ओके, बरं तरी काय हरकत नाही. निघत्या का? बरं चालेल. बघा आपण इथं 13चं टेबल लिहून घेऊ वाटलं सर. 13 1 जा 13 2 26 13 3. तुम्हाला ते मराठीत सोपं वाटतं का इंग्लिशमध्ये रे? बरं काही सांगा. पुढं काय नाही रे? पुढं सांगा ना पटापट. पुढं सांगा पटापट. पुढं सांगा. अरे ते बघ आता पुढं काय? देन आणि अजून कोणतं लिहायचं आपल्याला? 14. 14 1 जा 14 2 जा 14 3 जा 14 4 जा 5 जा 8 जा काय राहणार आहे? 98. असं द्या. पुढं 100 देन 100 देन हे टेबल आहे बरोबर ना. किमान आपल्याला एक 13चं आणि एक 14चं टेबल लागेल. 5ची तशी केली याची गरज आहे का? नाही आहे. मग आता बघा आपण एक्झाम्पल नंबर किती झाले होते आपले? 2 झाले होते. आता एक्झाम्पल नंबर आपल्याला कोणतं बघायचं आहे? 3 वाला. एक्झाम्पल नंबर 3. 2 एक्झाम्पल होती ना काल, ते लगेच जाऊन काही झालेलं नाही. काही घाबरू नका, निवांत बस. हां इकडे लक्ष द्या. आता एक्झाम्पल नंबर आपल्याला बघायचं 3. थर्ड एक्झाम्पल काय बरं आपलं? 9/14. याचं कशात कन्वर्जन करायचं आपल्याला? डेसिमलमध्ये. डेसिमलमध्ये कन्वर्जन करायचं म्हणजे काय करायचं असतं? दोघांचं डिवायडेशन. काय करायचं? डिवायडेशन. बाहेर बघू नका, एक लक्ष द्या. अजिबात बाहेर नका बघू. मग आपल्याला काय करायचं? डिवाइड 9ला कशाने डिवाइड करायचं बरं? 14नी करायचं बरोबर. मग इथं आपण डिवायडेशन सेपरेट करू. कशाने डिवाइड करायचं आहे? 14नी. कशाला करायचं आहे बरं? 9ला. मग आता मला सांगा 14च्या टेबलमध्ये 9 येतो का? 14 टेबलमध्ये 9 आहे का कुठं? नाही. मग आपण काय करतो? एक्स्ट्रा 0 देतो. मग याच्यावर जर एक्स्ट्रा 0 जर दिला तर इथे आन्सर काय येणार आहे? 0 पॉईंट. एक्स्ट्रा 0 दिल्यामुळे काय येणार आहे? वरती 0 पॉईंट येणार आहे. आता 14च्या टेबलमध्ये 19 दिसतोय का रे कुठं? नाही आहे. पण 19पेक्षा लहान नंबर कोणता आहे? 84. मग 1 2 3 4 5 6 म्हणजे 14 7 जा 6 जा किती जाणार आहे? 6 जा. 14 6 जा किती जाणार आहे? 84. ह्या दोघांची तर काय करायचं असतं इथं? सबट्रॅक्शन. मग काय होईल सबट्रॅक्शन बरं? आता 0 मधून 4 जाणार आहे का? नाही. मग आपण काय करू? इकडचा 1 इकडे घेऊन टाकू. म्हणजे हा काय झाला? 10. हा 1 कमी झाल्यामुळे हा काय झाला? 8 झाला. माझा 10 - 4 किती जाणार आहे? 6. हो, पप्पांना आवाज नाही गेला पाहिजे. इथल्या इथंच, घरी नाही गेला पाहिजे आवाज. हां आता नाही ना. फक्त काय उरलं इथं? 6. आता 8 - 8 काय होणार आहे? 0. मग ती लिहिण्याची तशी आपल्याला गरज नाही. लिहिला तरी चालतो, नाही लिहिलं तरी चालतो. आता 14च्या टेबलमध्ये 6 आहे का? मग आपण काय करायचं? एक्स्ट्रा अजून एक 0 घेऊन टाकायचा. मग मी घेतो एक्स्ट्राचा 0. मग आता 14च्या टेबलमध्ये 16 आहे का कुठं? नाही. मग काय त्याच्यापेक्षा लहान? 56. 14 4 जा 15 4 जा 56. मी इथं दोघांची पुन्हा काय होणार आहे? सबट्रॅक्शन.
पुन्हा 0तून 6 जाणार आहे का नाही, मग आपण इकडचं 1 इकडे घेऊन टाकू म्हणजे काय येणार आहे 10 आणि इथं काय घ्यायचं मग आपल्याला 5 बरोबर ना. 10 - 6 किती होणार आहे 4 आणि 5 - 5 किती होणार आहे 0. आता 4ला डिवाइड होणं शक्य आहे का नाही, मग अजून एक्स्ट्राचं काय घेऊ 0. आता 14च्या टेबलमध्ये 40 आहे का नाही, मग काय घ्यावं लागेल आपल्याला, मग 14 2 जा किती होणार आहे 28. पुन्हा दोघांची सबट्रॅक्शन किती होणार आहे 12. कळालं ना. 14मधून 28 गेलं कारण आहे 12. लक्षात येईल ना. नाही तिथं 10मधून 8 गेलं तर 2, इथं कारण आहे 3मधून 2 गेलं 1 बरोबर ना. आता 12च्या टेबलमध्ये 40च्या टेबलमध्ये 12 आहे का, मग याच्यावर पुन्हा काय घ्यायचं आहे 0, काय घ्यायचा 0. मग आता 120 आहे का रे नाही, मग किती आहे 112 आहे. मग 14 8 जा किती होणार आहे 112. पुन्हा यांची काय करायची सबट्रॅक्शन. 120मधून 120 जर गेला तर किती राहणार आहे 8. किती राहणार आहे 8 राहील ना. 120मधून 112 जर गेला तर किती राहणार 8. डायरेक्ट 8 लिहिलं तरी चालेल. रिपीट झालं आहे का अजून 8 नाही आहे, मग अजून याच्यावर काय लिहायचं आपल्याला एक एक्स्ट्राचा 0. कुठपर्यंत लिहायला लावलं आहे मी तुम्हाला, जोपर्यंत एखादा नंबर रिपीट होत नाही तोपर्यंत. अजून काही रिपीट झाला आहे का, किंवा अजून काय सांगितलं दुसरं ऑप्शन, जोपर्यंत 0 येत नाही तोपर्यंत हे करतच राहायचं. मग आला आता 80. मग आता 40च्या टेबलमध्ये 80 कुठं आहे का, मग काय घ्यावं लागेल 70. 45 जा किती होणार आहे 70. पुन्हा या दोघांची सबट्रॅक्शन किती होणार आहे 10. 80मधून 7 गेलं किती येणार आहे 10 येईल. पण 10 तरी आहे का 14च्या टेबलमध्ये नाही, मग याच्यावर अजून एकदा काय घ्यायचं आपल्याला एक्स्ट्राचा 0. मग आता पुन्हा 14च्या टेबलमध्ये 100 आहे का, मग बट काय घ्यावं लागेल 98. मग किती जा असणार आहे 7 जा. 14 7 जा किती होणार आहे 14 7 जा किती होणार आहे 98. पुन्हा या दोघांची सबट्रॅक्शन 100मधून 98 गेला तर किती राहणार आहे 2. आले आहेत ते तुकडा अजून नाही, अजूनच तुकडच नाही आलेला, म्हणजे अजून आपल्याला काय घ्यावं लागेल याच्यावर 0. मग आता 40च्या टेबलमध्ये कुठं आहे का 20 नाही, मग काय घ्यावं लागेल 41 जा 41 जा 40. पुन्हा यांची सबट्रॅक्शन किती आली बरं 6 आहे का कुठं, इथं 6 आहे बघा, आहे का 6. मग 6 आला असेल तर मग आपण इथं थांबू शकतो, काही प्रॉब्लेम नाही, कारण हे पुन्हा काय होऊ शकतं रिपीट होऊ शकतं. कारण की याच्यावर जर आपण बघा इथं वाटलं सॉल्व करून देऊ का, काय उरलं आपल्या इथं 6वर आपण एक्स्ट्रा काय घेऊ शकतो 0. हेच मी इकडं कंटिन्यू करतो आहे, कळालं ना. 6वर काय घेतलं मी 0. बरं 14च्या टेबलमध्ये कुठं 60 आहे का नाही आहे, मग काय घ्यावं लागेल 56. मग 44 जा किती येणार आहे 56. मग यांची सबट्रॅक्शन किती येणार आहे 4. 60मधून 56 गेलं काय येणार आहे 4. बघा इथं पुन्हा 4 आला आहे. पण एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का, काय लक्षात आली का, इथं 6 रिपीट होतोय का नाही, बट कोण रिपीट होऊ राहिला 4 रिपीट होतोय म्हणजे 2 रिपीट होणार आहे, 8 रिपीट होणार आहे, 5 रिपीट होणार आहे, 7 रिपीट होणार आहे, 1 रिपीट होणार आहे, पुन्हा 4 होणार आहे, पण 6 मात्र नाही येऊ राहिला. म्हणजे 6 हा नंबर रिपीट होतोय का नाही. मग आता ॲन्सर कसं येईल बरं का, लक्षात द्या. मग आता आपल्याला ॲन्सर लिहायचं आहे, काय लिहायचं बरं यांचं ॲन्सर. तिथपर्यंत आपल्याला थांबायचं आहे. नंबर बघा इथं 6 आला, इथं 6 आला, इथं 4 आला, इथं पण 4 आला होता ना. मग आता थांबून घ्यायचं. मग आता काय करायचं, काय आन्सर काढायला लावलं होतं 9/40 इज इक्वल काय होतं 0.642857 असं आलं. पुन्हा 4 रिपीट होऊ राहिला ना, मग 4 नाही लिहायचं. बट 6 रिपीट झाला आहे का, मग 6वर बार नाही आला पाहिजे, बाकी संख्या रिपीट होणार म्हणून त्यांच्यावर बार आला पाहिजे. दिस इज आवर आन्सर. ज्ञात आलं का. पहिले एक्झाम्पल काय असायचं, हा पण नंबर रिपीट व्हायचा म्हणून आपण सर्व बार द्यायचो. याला बार असं म्हणतात ना, जो नंबर पुन्हा पुन्हा रिपीट होतो त्याच्यावर काय लिहायचा असतो बार. मग आता हे काय येणार आहे पुढची तुम्हाला संख्या सांगू का, इथं 6 इथं 4 आला, नंतर 2 येईल, नंतर 8 येईल, नंतर 5 येईल, नंतर 7 येईल, नंतर 1 येईल, पुन्हा 4 येईल, असं रिपीट होणार आहे केवळ पण.
म्हणजे रिपीट हा 6 होणार नाही आहे. मग 6वर बार न लिहिता बाकी सर्वांना बार लिहायचा आणि ते आपला ॲन्सर आहे. लक्षात येईल का? काल आपण ऑलरेडी असे 2-3 एक्झाम्पल बघितलेले. आता एक्झाम्पल नंबर कोणता बघायचा आपल्याला? 4 एक्झाम्पल काय बरं आपलं? -103/5 याचं डिवायडेशन आपल्याला करायचं आहे. बरोबर? आपण काय ॲन्सर लिहू. मग आता बघा, आता एक गोष्ट लक्षात ठेवा. आता इथे एक गोष्ट एक्स्ट्रा आलेली. कोणती गोष्ट लक्षात? मायनस आलेलं आहे. मायनस आलं, मायनसचा काही विचार करू नका वाटल्यास. काय करा, आपल्याला जे आन्सर येणार आहे ना ते -103/5 इज इक्वल टू, हा मायनस ॲज इट इज ॲन्सरमध्ये लिहून टाकायचा आपल्याला. म्हणजे मायनस घेतला का आता आपण? नाही. मग आपल्याला फक्त कोणाचं डिवायडेशन करायचं आहे? 103/5. बस तेवढंच करा. नंतर तर जे काय आन्सर येईल का त्याच्यापुढे मायनस लावून द्यायचं, झालं आपला आन्सर. म्हणजे मायनसचं डोक्याला ताप करून घ्यायचा का? नाही. मग आता काय होईल बघा, इथं लक्ष द्या. मग आता कशाने डिवाईड करायचं आहे? 5ने. कोणाला डिवाईड करायचं आहे? 103ला. बरोबर ना? 103ला. आता 5चा टेबल तर सरांनी येतोच. इथं 10ला जाय होईल का डिवाईड? 10ला होईल. 5 2 जा किती होणार आहे? 10. मग 10 - 10 किती होणार आहे? 0. मग आता वरतून काय घ्यायचं आपल्याला? 3. काय घ्यायचं वरतून? 3. आता बघा एक गोष्ट नाही तर लक्षात ठेवा, तुम्हाला मग आता सांगतो. काही भागाकाराची नियम आहे, डिवायडेशनची नियम आहे. 2 संख्यांना आपण डायरेक्ट भाग दिला तर चालेल. बरोबर? आता इथं डायरेक्ट भाग झाला, वरतून काय घेतलं आपण? 3. पण डिवाइड होत आहे का आपल्याला? नाही होते. मग अशाच आपण काय करायचा? एक 0 एक्स्ट्राचा लिहायचा आणि 0 पॉईंट द्यायचा. कारण की आपण इथे एक्स्ट्रा 0 घेतलं, 0 पॉईंट लिहितो ना. एक्स्ट्राचा 0 ज्या वेळेस आपण घेतो त्यावेळेस काय लिहितो? 0 पॉईंट. मग आता आपण काय आले बरं? 30 आले. मग आता इथं किती आलं आपला? 20. लक्षात आलं काय म्हटलं मी? स्टेप कळाले सरांना? काय केलं होतं आपण? 5 इथं काय घेतलं तर 5 2 जा 10. 10 - 10 काय झालं आहे? 0. वरतून काय घेतला? 3ला डिवाइड होता का? नाही. मग आपण काय घेतो? एक्स्ट्राचा 0. ॲन्सर 0 पॉईंट मांडायचं. 0 पॉईंट. आलं का लक्षात? मग आता 30 डिवाइड होईल का रे? होईल ना. 5 6 जा 30. मग 30 - 30 किती होणार आहे? 0. आपल्या ॲन्सर तर डायरेक्ट 0 आलं. संपलं. इथपर्यंत एक्झाम्पल होतं. 0 आल्यापुढं सॉल्व करायचं आहे का? नाही. मग आता आपला ॲन्सर काय आहे? -103/5चं किती ॲन्सर येणार आहे? -20.6. दिस इज आवर ॲन्सर. बस एवढंच. कळलं काय केलं? सिम्पल एकदम. हे एकदम छोटं होतं एक्झाम्पल ऑलरेडी. तसं पण 20 किंवा हे मी खाली लिहितो वाटलंच तर -103/5 चा ॲन्सर काय आहे? 0.20 मी डायरेक्ट ॲन्सरच लिहून टाकला आपण हे सॉल्व केल्यामुळे. लिहून घ्या. म्हणजे मायनस असलं काय खूप टेन्शन आहे का? मायनस ऑलरेडी मांडून द्यायचं, नंतर आपला विचार करीत बसायचं. याच्यावरती बार वगैरे येईल का कुठं? का नाही येणार बार? कारण याच्यात कुणी रिपीट झालं आहे का? तसं 0 आलं डायरेक्ट. 0 आल्यावर बार येत नाही. झालं लिहून सरांचं? आता एक्झाम्पल नंबर आपल्याला कोणता बघायचं आहे? लास्टवालं 5th. आता एक्झाम्पल नंबर 5th काय बरं? एक्झाम्पल नंबर 5th -11/30 हे सॉल्व करायचं. बरोबर? मग लक्ष द्या इकडं. आता कशाने डिवाइड करायचं आहे? 13ने. कोणाला करायचं आहे? 11ला. बरोबर ना? मग आता मला सांगा 11च्या टेबलमध्ये 13च्या टेबलमध्ये 11 आहे का कुठं? मग आपण काय करतो?
एक्स्ट्रा याच्यावर 0 देऊन एक्स्ट्रा 0 घेतलं काय घेतो आपण 0 पॉईंट घेतो ना 0 पॉईंट अलग लक्षात. मग आता 13च्या टेबलमध्ये 110 आहे का पण त्याच्यापेक्षा लहान कोण आहे 104 आहे ना म्हणजे 13 8 जा 104 आणि यांची काय करायची इथं सबट्रॅक्शन. बघा 110 मधून 104 जर गेला तर फक्त किती राहणार आहे 6 डायरेक्ट लिहिला तरी चालेल 6. ओके आता 13च्या टेबलमध्ये 6 आहे का मग काय घ्यायचं आपल्याला एक्स्ट्राचा 0. मग आता 13च्या टेबलमध्ये 16 आहे का कुठं नाही मग काय घ्यावं लागेल 52. 13 4 जा 52 या दोघांची काय करायची सबट्रॅक्शन. 60 मधून 52 गेला तर किती राहणार आहे 8 बरोबर ना. 52 53 54 55 56 57 58 59 60 म्हणजे किती राहिले 8 डायरेक्ट 8 लिहिला तरी चालेल. बरं आऊन रिपीट कोणी झालं आहे का नाही. मग आता 8 नाहीच आहे 13 टेबलमध्ये मग आपण याच्या पुन्हा काय घेणार आहे 0. मग आता 13च्या टेबलमध्ये 80 किंवा त्याच्यापेक्षा लहान कोण आहे बरं 78 आणि 78 किती असणार आहे 13 6 जा 78 पुन्हा यांची काय करायची आपल्याला सबट्रॅक्शन. 78 79 आणि काय होणार डायरेक्ट 80 म्हणजे किती राहिली बघ 2 रिमाइंडर किती आलं यांच्याला 12 लक्षात आलं. 2 तरी आहे की 18च्या टेबलमध्ये नाही मग काय घ्यायचं आपला 0 घेऊन टाकायचं. आता 13च्या टेबलमध्ये 20 आहे का नाही आहे मग 30 1 जा 30 मग 20 मधून 30 गेल्यावर किती राहणार आहे 7. अजून कोणी रिपीट झालं आहे का नाही. अजून याच्यावर काय घ्यायचं आपल्याला 0. 30च्या टेबलमध्ये 70 आहे का मग 65 घ्यावं लागेल मग 13 5 जा किती होणार आहे 65. मग आता 70 मधून 65 गेला किती राहणार आहे 5 व्हेरी गुड काय राहणार आहे 5 आहे का कुठं 5 नाही. पुन्हा याच्यावर काय घ्यायचं मग आपल्याला 0. पुन्हा 13च्या टेबलमध्ये 50 आहे का कुठं मग काय घ्यावं लागेल 39. 13 3 जा किती जाणार आहे 39. 39 आणि 1 किती जाणार आहे 40. 40 आणि 10 किती जाणार आहे 50 म्हणजे किती रिमाइंडर आहे 11 व्हेरी गुड काय आला 11 आला दिसला की 11 आलं थांबून घ्यायचं. काय एकदा सॉल्व करू बघा अजून एक घेतो मी याच्यावर. आता 11ला तर 13 डिवाइड होईल का नाही. आता पुढचं काय नाही 6 येईल बरं का. बघा याच्यावर काय घेतलं मी 0. 13पेक्षा लहान कोण इथं 140 मग तो कसा असणार आहे 13 8 जा 140 पुन्हा रिमाइंडर यांची सबट्रॅक्शन किती होणार आहे 110 मधून 104 गेलं काय नाही 6 बघा हा नंबर आला. पुढच्या वेळेस कोणता येणार आहे पुढच्या वेळेस देन पुन्हा 11 पुन्हा 6 असं चालू राहील म्हणजे रिपीट होऊ राहील. सर काय आहे रिपीट. मग रिपीट होत असताना आपल्याला पुन्हा घ्यायचे आहे का नाही. बरं 80चा लिहिला 80 दिलेला पण आता नाही लिहिला तरी चालेल आपल्याला कारण की तो रिपीट झाला आहे ना रिपीट नाही लिहायचा. मग आपला ॲन्सर काय राहणार आहे देअरफोर काय आता इथं ॲन्सर क्वेश्चन कसा होता मायनसवाला होता ना मग -11/30चा ॲन्सर काय राहणार मायनसला मायनस घेऊन टाकायचा आणि ॲन्सर हे वरचं राहणार किती 0.846153 आणि सर पुन्हा रिपीट होणार म्हणून ते सरांना बार देऊन टाकायचं आला ॲन्सर. अलग लक्षात नक्की एकदा